उन्हाळ्यात काही गोष्टी हमखास होतात। एक म्हणजे पोरांच्या परीक्षा संपलेल्या असतात, दुसरी गोष्ट आमरसचा सीझन सुरू होतो, म्हणून पोरांना घेऊन आमरस थाळी एन्जॉय करण्यासाठी पूर्ण कुटुंब जे आहे ते एकत्र येतं। आजही मी माझ्या पूर्ण कुटुंबासोबत आमरस थाळीचा एक आस्वाद घ्यायला आलो आहे। पण मी अशा कुठल्या ठिकाणी नाही आलो जिथे फक्त आमरस थाळीच मिळते। मी अशा ठिकाणी आलो आहे जिथे आमरस थाळी व्यतिरिक्त आमरसचे वेगवेगळे पदार्थ, त्याचबरोबर तुम्हाला ज्यांना आमरस आवडत नाही त्यांना इतरही काही मिळावं म्हणून अशा खास ठिकाणी आलो आहे। ते ठिकाण कोणतं आणि आज आपण काय काय बेत मागवणार आहे हे सगळं पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। आजच्या थाळीसाठी आपण आलो आहोत जेएम रोडवर स्थित मथुरा या प्युअर व्हेज हॉटेलकडे। हे हॉटेल जेएम रोडवर साई सर्व्हिसच्या अगदी समोर आहे आणि तिथेच खाली साई सर्व्हिसचा पेट्रोल पंप पण आहे। त्याच्याच थोडं पुढे जेएम रोडचं जुनं मॅकडोनल्ड्स पण आहे। हे झालं या हॉटेलच्या जवळपासच्या खुणा। मथुरा हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या अनेक प्रकारच्या थाळ्या। इथे सगळ्या लिमिटेड थाळ्या असतात, पण फक्त आमरस नाही तर इतरही निरनिराळ्या प्रकारच्या थाळ्या तुम्हाला इथे मिळतात। ज्यांना आमरस खायचा नाही त्या इतरही काही खाऊ शकतात आणि ज्यांना आमरस खायचा आहे त्यांच्यासाठी हा स्पेशल आमरस किंवा आंबा रिलेटेड हा स्पेशल मेन्यू आहे। मित्र, आज आपण आमरस थाळी एन्जॉय करण्यासाठी आपण आलेलो आहोत जेएम रोडवर स्थित हॉटेल मथुरा इथे। हॉटेल मथुराची खासियत ही आहे की इथे तुम्हाला अतिशय अप्रतिम दर्जाचे महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात। त्याचबरोबर यांचे आमरस थाळी किंवा आमरस पुरी अशा अनेक डिशेस ज्या आहेत त्या आंबा सीझन याच्यासाठीही प्रसिद्ध आहेत। तर आज आपण इथे बघूया की आपल्याला काय काय आंब्याचे ज्या थाळी किंवा आमरस हे मिळतं आणि इतरही काय काय मिळतं ते बघूया। मित्र, बरेच पदार्थ आपण मागवले। मी मगाशी सांगितलं तसं मथुराची स्पेशालिटी म्हणजे इथे तुम्हाला आमरस थाळी तर मिळतेच, त्याचबरोबर ज्यांना आमरस आवडत नाही किंवा ज्यांना आमरस नको आहे त्यांच्यासाठी इथे इतरही काही ऑप्शन्स आहेत आणि नॉट नेसेसरी थाळीमध्येच इथे तुम्हाला काही नाश्त्याचेही पदार्थ मिळतात, स्नॅक्सचेही पदार्थ मिळतात जे तुम्ही खाऊ शकता। आता सिनियर सिटिझन्स आहेत, सिनियर सिटिझन्ससाठी पूर्ण थाळी समजा गेली नाही तर ते इथे स्नॅक्स मागवू शकतात। तर आज आपण काय काय मागवलं आहे ते तुम्हाला मी एक एक करून सांगतो। मी तर जी मागवली आहे ती म्हणजे प्लीज स्पेशल आमरस थाळी। त्याच्यात आपल्याला पाच पुऱ्या येतात। इथे कांदा भजी दिसते, कुरडया दिसत आहेत, ही तिखट लावलेली कैरी आहे, बटाट्याची भाजी, ही भेंडीची भाजी आहे, मला वाटतं भेंडी मसाला किंवा असं काहीतरी असेल, छोलेची भाजी आहे, पनीरची भाजी आहे आणि ऑफकोर्स हा एक मोठा बाऊल आमरस। आता ही थाळी जी आहे ही लिमिटेड थाळी आहे, ही अनलिमिटेड थाळी नाही। याच्यात सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला लिमिटेड मिळतात, पुरी लिमिटेड आणि प्रत्येक पदार्थ जो आहे तो लिमिटेडच मिळतो। त्याचबरोबर मी इथे पोरांसाठी आमरस पुरी हे मागवलं आहे। त्याचबरोबर वडिलांनी गावरान थाळी घेतलेली आहे। गावरान थाळीमधले पदार्थही अगदी महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत, कढी,
पिठलं, आमटी, मुगाची उसळ, रस्सा, वांगं, कुरडया, भजी आणि कांद्याची पात आणि दाणे आणि गूळ पण आहे त्याच्यात आणि कैरी आणि येस ठेचा आहे. ठेचाची त्यांनी एक वाटी दिली आहे. बाबांना पोळी आवडतं म्हणून त्यांनी पोळी घेतली भाकरीऐवजी आणि ताक. हे असं गावरान थाळीमध्ये येतं आणि हेही लिमिटेड आहे. इवन आमरस पुरी जी आहे ती पण लिमिटेडच आहे. ओके, चला तर एक एक आपण आता सुरुवात करूया. स्पेशल आमरस थाळीमध्ये पुरी येते. पुरीने आपण सुरुवात करूया. पुऱ्या तशा छान गरम होत्या. सुरुवात आपण इथल्या बटाटा भाजीने करूया. बटाट्याची भाजी आणि पुरी माझा आवडता बेत आहे. बटाट्याची भाजी छान पद्धतीने बनवली आहे. बटाटा छान उकडला गेलेला आहे. पहिला घास घेतल्यावर प्रामुख्याने जी चव माझ्या तोंडात आली ती म्हणजे हलकीशी मिरचीची चव किंवा हलक्याशा मिरचीचा तिखटपणा. आणि आपल्या डोस्याबरोबर जी भाजी असते ना तशी या भाजीची ओळख तुम्ही समजून घेऊ शकता. भाजी चवीला खूप मस्त आहे आणि पुरीबरोबर खूप छान जाते. पुढची जी भाजी आहे ही पंजाबी पद्धतीने भेंडी मसाला मला वाटतं. जेव्हा तुम्ही स्पेशल थाळी मागवता ना एक गोष्ट क्लिअर आहे, पंजाबी भाज्या दिलेल्या आहेत त्यात आणि ही बटाट्याची भाजी फक्त एक महाराष्ट्रीयन पदार्थ, त्यासोबत कुरडया, भजी, कैरी आणि हा आमरस. पण भाज्या जर पाहिल्यात तर यांची जी पंजाबी थाळी आहे त्या पंजाबी थाळ्यामधल्याच भाज्या तुम्हाला या स्पेशल आमरस थाळीमध्ये मिळतात. चला पुढची भाजी भेंडी मसाला. हा अर्थातच पंजाबी स्टाईलने असणार आहे. बघूया चव कशी आहे. पुरी सोबत छान आहे. पंजाबी मसाले वापरले. मुख्य म्हणजे चव चांगली आहे आणि जो तिखटपणा तुम्हाला बटाट्याच्या भाजीमध्ये लागला तो नाही आहे. त्याच्यात हलकीची साखर वापरली गेलेली आहे म्हणून मसालेदार जरी ही भाजी असली तरी मात्र साखर जी आहे तो मसालेदारपणा टोन डाऊन करते. छान भाजी. आणि तुम्हाला जर भेंडी आवडत असेल तर तुम्ही ही एन्जॉय कराल. वेगळ्या पद्धतीची भाजी आहे. माझ्या घरी अशी बनत नाही. आपल्या घरी महाराष्ट्रीयन पद्धतीची भाजी बनते भेंडीची. ही अर्थात पंजाबी मसाले वापरून बनवली गेलेली आहे. मध्येच जरा कुरड्यांचा कुरकुरीत पाण्याचा आनंद घेतो. पुढे म्हणजे यांचं ही छोलेची भाजी. रंग छान दाट आहे. छोले आणि पुरी अशी चव असावी असा मला अंदाज आहे. बघूया चव कशी आहे. छान आहे. छोले स्टाईल. परत पंजाबी मसाल्यांचा वापर. तिखट नाही आहे, मसालेदारपणा आहे. मध्येच यांचं जी भजी आहे त्याचा आस्वाद घेऊया. गोल भजी आहे छानपैकी. माझ्या हिशोबाने हलकंसं मीठ कमी आहे पण मिरचीचा एक बॅलन्स जो पाहिजे या गोल भजीमध्ये तो खूप छान पद्धतीने आहे. त्याच्यात जर मीठ बरोबर असतं तर अजून मजा आली असती. पुढची भाजी वळू आपण. ती म्हणजे यांची पनीरची भाजी. अगेन ही पंजाबी स्टाईलनीच बनवलेली भाजी आहे. पनीरची भाजी छान आहे. हलकीशी गोडसर आहे. परत पंजाबी मसाल्याने बनवलेली आहे. पनीरचे छोटे छोटे तुकडे आहेत. ओव्हरऑल टेस्ट सगळी छान आहे. आपल्याला एकूण इथे 4 भाज्या मिळाल्या आहेत. त्यात एक महाराष्ट्रीयन पद्धतीची आणि 3 ज्या आहेत त्या पंजाबी पद्धतीच्या. आता पुढे वळूयात आपण. हायलाईट ऑफ द थाळी ते म्हणजे आमरस.
त्यासाठी आपण एक मस्त पुरीचा घास घेऊ. छान मनसोक्त या आमरसामध्ये त्याला भिजवून घेऊया. माझा गैरसमज जो होता तो सगळ्यात आधी मी क्लिअर करतो. तो म्हणजे मी असं ऐकलं होतं की इतर आमरस थाळ्या ज्या आहेत त्याच्यापेक्षा मथुराचा जो आमरस आहे तो वेगळा असतो. त्याचं कारण हे की इथे प्युअर आमरस मिळतो तुम्हाला. त्याच्यात पाणी दूध असं काही मिश्रित नसतं. हा जो मी पहिला घास घेतला तो घेऊन मला वाटत नाही असं काही आहे. त्याच्यात डेफिनेटली मला वाटतं दूध किंवा पाणी किंवा दूध आणि पाणी दोन्ही मिक्स्ड आहे. प्युअर तुम्हाला आमरस जर हवा असेल तुम्हाला फक्त आणि फक्त घरीच मिळेल. पण तरीही या गोष्टी जर आपण बाजूला ठेवला, कमर्शियलायझेशन आहे गोष्टीचं. तुम्ही जर व्यवसाय करताय तर तुम्हाला काही गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतात. त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर हा आमरस जो आहे तो इतर आमरस थाळ्यांच्या आमरस थाळीपेक्षा वेगळा आहे. क्वालिटी चांगली आहे आणि आनंद तुम्हाला हा जास्त देईल. पण लिमिटेड आहे. फक्त हा एवढ्या क्वांटिटीमध्ये येतो. इतर ज्या तुम्ही जर भाज्या पाहिल्या तर त्याची वाटी छोटी आहे. आमरसासाठी त्यांनी एक छान मोठं असं एक बाऊल दिलं आहे. एकूण छान आहे. एकूण अनुभव छान. एकूण तुम्ही एका पंजाबी थाळीचा अनुभव घेत आहे. पंजाबी थाळीचा आनंद घेत आहे. त्याचबरोबर आमरस पुरी आणि बटाटा भाजी आणि पुरी याची मजा घेत आहे. तो आनंद द्विगुणित करण्यासाठी कुरडया आणि ही गोल भजी आहे. आणि हो, ते आपण विसरलोच. अनेक लोक याचा आनंद घेण्यासाठी पण इथे येतात. ही फार रेअर गोष्ट आहे. आतापर्यंत आपण अनेक थाळ्या कवर केल्या. ही गोष्ट फक्त या थाळीत मिळते. मथुरामध्ये कोथिंबीर वडी खूप सुंदर मिळते. अगदी आपल्या घरी जशी बनते ना तशी. अनेक वेळा काय होतं, कोथिंबीर वडीमध्ये डाळीचं पीठ जास्त असतं, कोथिंबीरीचं प्रमाण जे आहे ते कमी असतं. पण इथे तुम्ही जर पाहिली ती कोथिंबीर वडी छान मात्रेत तुम्हाला कोथिंबीर मिळते. इथे ही चटणी पण त्यांनी दिलेली आहे. ही चटणी पण सुंदर आहे. इथे चटणी त्यांनी दिलेली आहे. ही चटणी पण आपण आपल्या घासासोबत बघूया चव कशी. मथुराची कोथिंबीर वडी सुरेख, खूपच सुरेख. कोथिंबीर वडी ही मस्ट ट्राय. तुम्ही कुठली पण थाळी घ्या, कुठलाही पदार्थ घ्या, मथुरामध्ये आल्यावर कोथिंबीर वडी तुम्ही ट्राय कराच. कारण का, एकतर त्याचा साईज बघा, भरपूर मोठा असा हा साईज आहे आणि छान मात्रे त्याच्यात कोथिंबीर भरलेली आहे आणि चवही छान आहे आणि गरमागरम तुम्हाला हा पदार्थ मिळतो. इथे आपण सांगता करतोय यांच्या भाताने. 2 प्रकारचे भात मिळतात, एक साधा भात, एक मसाले भात. बाबांनी साधा भात घेतला होता म्हणून मी मुद्दाम मसाले भात घेतला. मसाले भातामध्ये इथे भरपूर तोंडली दिसतात. टमॅटो, येस, असे काही भाज्या आहेत त्याच्यात. जास्त करून तोंडलीच आहेत. मटार दिसली मला. बघूया सगळ्यात महत्त्वाचं चव कशी. अजून एक गोष्ट जी मी पाहिली, तूप दिलेलं नाही आहे, अर्थात वर्ण दिले नाही आहे. याच्यात असेल तर आपल्याला चवीने कळेल. एकूण मसाले भाताची चव छान आहे. योग्य प्रमाणात मसाला आहे. सोबत ही कुरकुरीत कोथिंबीर वडी. कुरडया तर आहेतच.
सगळ्यात महत्त्वाचं ताक या थाळीबरोबर मिळत नाही, बाबांच्या थाळीमधनं मी घेतलं आहे. छान. एकूण आजचा हा असा बेत होता मथुराच्या स्पेशल आमरसपुरी थाळीचा. इतरही बरेच पदार्थ पण घेतले होते, पण ते जर रिव्ह्यू करत बसलो असतो व्हिडिओ खूप मोठा झाला असता. जी बाबांनी घेतलेली गावरान थाळी होती त्यातलं स्वातीला आणि बाबांना पिठलं खूप आवडलं. त्यांची वांग्याची भाजी होती, रस्सा वांगा होता, तेही खूप छान होतं. मुगाची उसळ ठीकठाक आहे, घरगुती पद्धतीने बनली आहे, पण इथलं जे पिठलं आहे ते मस्त आहे आणि वांग्याची रस्सा भाजी ती छान आहे. एकूणच मथुराचा या आमरस थाळीचा जो अनुभव होता तो माझ्या मते जरा ठीकठाक होता. ठीकठाक मित्र हो यासाठी कारण का मला अपेक्षित हे होतं की या थाळीमध्ये मराठी ज्या पदार्थ आहेत ते जरा असायला पाहिजे होते. फक्त बटाटा भाजी जर सोडली तर बाकी सगळे जे पदार्थ होते माझ्या थाळीमध्ये ते सगळे पंजाबी होते आणि 4 भाज्या मला जरा जास्त वाटल्या. त्यापेक्षा आमरस आणि 2 महाराष्ट्रीयन भाज्या जर असत्या तर या थाळीची किंमत पण तशी कमी ठेवता आली असती. कारण का लक्षात ठेवा ह्या सगळ्या थाळ्यांच्या मध्ये एक इश्यू असा आहे की या सगळ्या थाळ्या लिमिटेड थाळ्या आहेत, तर त्या हिशोबाने पैसे मला थोडे जास्त वाटले. तसंच त्यांनी जर या थाळीमध्ये भाज्या कमी करून एखाद दुसरी फक्त महाराष्ट्रीयन भाजी, आमरस आणि पुरी हे ठेवलं असतं आणि पैसे जरा कमी केले असते तर माझ्या मते ही थाळी योग्य झाली असती. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं याबद्दल काय मत आहे हे तुम्ही खाली कमेंट करून व्यक्त होऊ शकता. चला हा भाग इथेच थांबूयात. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. भेटूयात पुढच्या भागात असाच एक छानसा नवीन विषय घेऊन. नमस्कार.